सर्वांना माझा नमस्कार. मी गौरी, मराठवाड्यातील एका जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील सरपंच. तसं आमचं राजकारणापासून दूरपर्यंत काहीही देणं घेणं नव्हतं. पण यावेळी महिलांना आरक्षित जागा होती म्हणून आमच्या यांनी गावातील नेते मंडळींचे ऐकून माझं नाव दिलं आणि गावातील प्रतिष्ठित लोकांनी आम्हाला ठाम पाठिंबा देत निवडूनही दिलं. मला तर राजकारणातील ढेकळं पण कळत नाही, म्हणून गावचा कारभार आमचे हेच पाहतात. घरची पारंपरिक शेती असल्यामुळं मी कधी शेतात जायचे, पण लोकांनी सरपंच करत टोमणे देत तिकडं जाणंही कमी करायला भाग पाडलं. राजकारणात पैसा खूप आहे बरं का. कोट्यवधीचा फंड गावा पातळीवर येतो, तर विचार करा मंत्री लोकांकडं किती असेल. असो, मी सार्वजनिक बैठका वगैरे पार पाडते, कधी भूमिपूजन, कधी ध्वजारोहण वगैरे. आमचा सरपंच लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे, ज्यात खूप लोकांची नंबर आहेत. माझा मोबाईल कधी नवऱ्याकडे असतो. मी स्वयंपाक करताना मेसेज आला म्हणून मी चेक केला तर त्या उद्याच्या आमदार मीटिंगबद्दल होतं. मी नवऱ्याला सांगितलं की उद्या मीटिंग आहे. त्यांनी गावात पाईपलाईन टाकायची असं सांगत उद्या तुझं मीटिंगला जा असं सांगितले. मी ठीक आहे म्हणत सकाळी उठून आवरून तालुक्याला गेले. तालुक्यातील सर्व सरपंच आलेले होते. महिला मोजक्याच होत्या, पण पुरुष होते. माझ्यावर लाईन मारत होते. मी 35 वर्षाची भरलेली गोरीपान सांसारिक बाई, अंगावर सोनेरी साडी, हलका मेकअप, पुरेसे दागदागिने आणि सोज्वळ निरागस चेहरा. मराठी सौंदर्य म्हणजे जगात भारी म्हणतात ना, तसं माझ्याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मीटिंगमध्ये सगळ्या सरपंचांनी आपापल्या गरजा व समस्या सांगितल्या. मी पण आमच्या गावात असलेल्या समस्या सांगितल्या व आमदारांनी मला काय मागण्या आहेत असं विचारलं तर मी दवाखान्यासाठी 1 कोटीची मागणी केली. सगळ्यांनी एकमेकांकडे बघितलं व कुजबूज सुरू केली. मला समजलं की मी जरा जास्तच मागणी केली होती. मीटिंग संपल्यावर मी घरी आले व नवऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी मला सांगितले की वार्षिक निधी 1 कोटी येतो, जो की अगोदरच आपल्या गावाला भेटलेला आहे. आता जास्तीत जास्त लाखभर रुपये भेटतील. आम्ही हसत चर्चा करत होतो. मला ही निर्णय, समस्या, गरजा असं थोडंफार माहिती देऊन यांनी थोडं उलगडून सांगितलं. काही दिवस गेले व समोरील मीटिंगला मला अनुभव यावा म्हणून पाठवणं चालू केलं. मलाही कोणी पुरुष माझ्याकडे बघत असताना आवडायचं, म्हणून मी ही आवडीने जायची. माझी ओळख पूर्ण तालुक्यात झाली व मी आमदारांची ओळख संगीत माझे काम करून घ्यायची. मी आता थोडं कट ब्लाऊज वापरायचे, ज्यात माझी टच्च माऊ खूप लोकांची माझ्याकडं नजर फिरवायची. चोपून साडी नेसून मीटिंगला जायची. माझ्या नवऱ्याने आता गावातील राजकारण व मी बाहेरील राजकारण बघणं चालू केलं. मी एकदा उघड्या पाठीचे काळे ब्लाऊज व काळी साडी नेसून तालुक्याला शॉपिंगला गेले. तिथे मार्केटमध्ये सगळ्यांच्या नजरा माझ्यावर होत्या. माझा मोबाईल वाजला. तसा मी पर्समधून मोबाईल काढला. कॉल उचलला. आमदारांचा फोन होता. मला वाटलं काही काम असणार, पण त्यांनी कुठं आहे असं विचारलं. मी मार्केटमध्ये आहे सर म्हणाले. तसं सांगून मागून मला हॉर्न ऐकू आला म्हणून मी मागे फिरले. मागून सरांची फॉर्च्युनर होती. तसे मी गाडीजवळ आले. खिडकीचा काच खाली झाला व आमदारांनी मला चहासाठी विचारलं. मी नको म्हणाले, पण त्यांनी फोर्स केला. गाडीमुळे ट्रॅफिक होत होती म्हणून मी ठीक आहे म्हणत मैत्रिणींना बाय करत गाडीत आले. मला वाटलं रेस्टॉरंटमध्ये जायचं आहे, पण साहेबांनी सरळ त्यांच्या घराकडे गाडी घ्यायला सांगितली. साहेब दारू पिलेले होते. मला वास येत होता. मग हालचाल वगैरे विचारत त्यांनी संवाद चालू केला. मीही हसत उत्तर देत होते. बंगल्यावर गाडी आली तसे आम्ही दोघे उतरलो. मी सोफ्यावर बसले व साहेबांनी मला बोला काय घेणार असं विचारलं. मी लाजत काही नको साहेब म्हणाले. तसं त्यांनी काहीतरी घ्यावंच लागणार, नाही तर मी नाराज होईल असं म्हटलं. दुपार होती म्हणून त्यांनी कोल्ड्रिंक्स सांगितले. उकळत होतं तर माझाही चहाचा मूड नव्हता. एका नोकराने 1 कोल्ड्रिंक्स, 1 बियर
व चिप्स आणले आणि तो निघून गेला. मी बिअरच्या